शिवजन्मभूमी जुन्नरच्या वतीनं नीट व टीईटी परीक्षेतील कथित गैरकारभार आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमार व मारहाणीचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता भव्य जनआंदोलन मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या आंदोलनाला शिक्षणतज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते सोमनाथ वांगचूक आणि अभिजित दिपके यांनी पाठिंबा दर्शवला असून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उभारलेल्या या लढ्यात जुन्नर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, शिक्षक, साहित्यिक, पत्रकार, विद्यार्थी, पालक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक जुन्नर येथून होईल। त्यानंतर मोर्चा नवीन बस स्टँड, बाजार समिती, शंकरपुरा पेठ मार्गे 1 नंबर शाळा येथे पोहोचेल। येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं असून त्यानंतर मोर्चाची सांगता तहसील कार्यालय जुन्नर या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात येईल। नीट व टीईटी परीक्षेतील कथित गैरकारभाराची निपक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमार व मारहाणीचा निषेध करण्यात येत असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचे दडपशाहीच्या माध्यमातून दमन करण्याचा प्रयत्न तात्काळ थांबवावा। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। विद्यार्थ्यांना न्याय, पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि सुरक्षित वातावरणाची हमी सरकारने द्यावी या प्रमुख मागण्या या आंदोलनात असतील। विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला बळ देण्यासाठी सर्व नागरिक, पालक, विद्यार्थी, युवक, सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावं असं आवाहन शिवजन्मभूमी जुन्नरच्या वतीनं करण्यात आलंय। जय शिवराय। सर्व जुन्नर तालुक्यातील तमाम जनता, सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना मी आवाहन करतोय की आज आपण पाहत आहात दिल्ली येथे सोनम वांगचूक सर, अभिजित दिपके सर यांनी नीट पेपर फुटीच्या विरोधात आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आंदोलन छेडले आहे। आणि हे आंदोलन आज एका विचित्र पद्धतीने किंवा एक आमुषपणे इथे चिरडले जात आहे। तर त्यासाठी आपल्या सर्वांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा तुमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उद्या विकसित होणाऱ्या शिक्षित भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सर्व जुन्नरकर मंडळी आपणा सर्वांना आवाहन करत आहोत की या मोर्चाच्या समर्थनार्थ, वांगचूक सरांनी आणि अभिजित दिपके सरांनी छेडलेल्या मोर्चाच्या समर्थनार्थ आम्ही आपणा सर्वांना आवाहन करत आहोत की सोमवारी सकाळी 10 वाजता आपण ह्या आंदोलनाच्या समर्थनार्थ इथं मोर्चाचे आवाहन केले आहे। तरी सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक संघटना असतील किंवा पालक संघटना असतील, सर्व बंधू भगिनी, तालुक्यातल्या तमाम जनतेला मी आवाहन करतो की कृपया आपण सर्वांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे यावे, ही नम्रतेची विनंती। आज किंवा जी मुलांची तिथं आज अक्षरशः डोकी फोडलीत, ही कुणासाठी फोडलीत? हे एवढा वांगचूक सरांसारखा हा खूप हुशार माणूस आहे, हा सायंटिस्ट आहे, इंजिनियर आहे, एन्व्हायरमेंटॉलॉजिस्ट आहेत, ही एवढी मोठी माणसं जर आपल्यासाठी तिथं उपाशी बसत असतील किंवा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर ते आज तिथे लढायला तयार असतील, तर मग आपली नैतिकता नाही का त्यांना सपोर्ट करायची? मग ह्या नैतिकतेसाठीच मी तुम्हाला आवाहन करतो का आपण तुम्ही सर्वांनी या, आम्ही तयार आहोत, तुम्ही पण तयार या। स्थळ सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जुन्नर, 5 रस्ता चौक जुन्नर इथे सकाळी 10 वाजता आम्ही मोर्चाचे नियोजन केलेले आहे आणि आपण सर्वांनी यावे, ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शाहू, जय फुले, जय भीम। नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। खरं तर आज आम्ही अनेक तालुक्यातील पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना असतील, वेगवेगळ्या विचारांचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आणि या ठिकाणी एक मीटिंग आम्ही खरं तर आज आयोजित केली होती। दिल्ली या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं, त्याचबरोबर आता सरांनी सांगितलं की आपल्या देशातील सर्वोच्च सायंटिस्ट असलेले सोनम वांगचूक सर हे या ठिकाणी गेली जवळजवळ 25 दिवस आज उपोषणाला बसलेले आहेत।
उद्देश एकच आहे की सरकारने विद्यार्थ्यांच्या ह्या सगळ्या शैक्षणिक करिअरच्या जे काही दुर्दशा चाललेल्या आहे देशभरामध्ये याची जबाबदारी सरकारने घ्यावी, हा उद्देश खरं तर त्यांचा आहे. हजारो लाखो तरुण आज या ठिकाणी संघर्ष करत आहेत. आपल्या देशातील बांधवांना, आपल्या देशातील भविष्याला कशा पद्धतीनं चिरडलं जाते, कशा पद्धतीनं त्यांच्यावरती अन्याय अत्याचार डोकी फोडून केलं जाते हे आपण सर्व समाज बांधवांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले. मुळात ही जी काही जुन्नरची भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने आणि कर्तृत्वाने नावलौकिक असलेली भूमी आहे आणि म्हणून या भूमीमधून खरं तर संघर्षाची ठिणगी याच्या अगोदर देखील पडलेली आहे. ज्या ज्या वेळेस दिल्लीने अत्याचार आणि अन्याय करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस या भूमीमधून खरं तर संघर्षाची ठिणगी पडलेली आहे आणि म्हणून आपण या जुन्नर तालुक्यामधून आज संघर्षाची आपली जी काही ठिणगी आहे ती या मीटिंगद्वारे पेटवणार आहोत. माझे सर्व तालुक्यातील तमाम बांधवांना, नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे की आपण आपल्या या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या भविष्यासाठी आपण सर्वांनी एक दिवस रस्त्यावरती यायचं आहे. आपण या ठिकाणी आपलं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण या संघर्षासाठी दिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा इतिहास हेच सांगतोय की इतिहास हा खरं तर संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो आणि म्हणून आपण देखील मोठ्या संख्येनं सोमवारी या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल. आपलं जे काही योगदान आहे ते योगदान या संघर्षासाठी द्याल असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.